माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं अंदाजा आलाच असेल की आजचा व्हिडिओ खरंच खूप स्पेशल आहे. आणि माझी आजी जी आहे 15-20 दिवस माझ्या सासरी राहिली आमच्या सगळ्यांसोबत आणि लवकरच ती जाणार आहे. ॲक्च्युली आजच जाण्याचा प्लॅन होता, पण आमच्या आई आणि मी खूप आग्रह करून त्यांना थांबवलं आणि त्यांचीसुद्धा इच्छा होती. आणि त्यांना इकडनं म्हणजे प्रशिकसोबत पूर्ण घरच्यांसोबत इतका जीव लागला आहे, इतका लळा लागला आहे ना, की त्यांनासुद्धा जाण्याची इच्छा होत नव्हती. पण त्यांना कसं तरी आम्ही 1 दिवस आणखीन थांबवलं. आता आजी थांबलीच आहे अजून 1 दिवस, तर म्हटलं छान असं आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करूया. आणि असं म्हटलं जातं की पाहुणे जेव्हा आपल्या घरी येतात ना, तेव्हा पुरणपोळीच्या स्वयंपाकाशिवाय स्वयंपाक जो असतो, पाहुणचार जो असतो तो अपूर्णच असतो. तर आता आजी इतके दिवस होती तर छान छान पदार्थ मी केले होते आजीसाठी, घरच्यांसाठी. तर सगळ्यांना खूप आवडलं, सगळ्यांनी एन्जॉयसुद्धा केलं. आणि आता आजी जाणार आहे उद्या, तर म्हटलं आज मस्त आपण महाराष्ट्रीयन आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक करूया. तर सकाळीच मी पुरण जे आहे ते म्हणजे डाळ जी आहे ती शिजायला घातली होती. आणि असं म्हणतात की आपण म्हणजे पूर्वीच्या काळीसुद्धा चुलीवरती स्वयंपाक करताना किंवा एखादा गोडाचा पदार्थ करताना, सणासुदीचं जेवण बनवताना चुलीची पूजा केली जायची. तर तसंच मी गॅस शेगडीचीसुद्धा पूजा करते जेव्हा मला काही असं गोडाचा पदार्थ करायचा असतो किंवा सणवार असतं तेव्हा. तर स्वच्छ गॅस ओटा मी क्लीन करून घेतला. त्यानंतर हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर मस्त डाळ शिजली होती, छान असं पुरण जे आहे ते सुद्धा वाटून झालं होतं. आणि प्रशिक जो आहे तो त्याच्या पणजी आजीसोबत मस्त हॉलमध्ये खेळत होता, झोक्यामध्ये सुद्धा त्याने एन्जॉय केलं. आणि ही कटाची आमटी, तर आमटी जी आहे ती आमच्या घरामध्ये सगळ्यांना प्रचंड आवडते. तर मस्त कटाची आमटीला मी फोडणी घातली होती. आणि कटाची आमटी जितकी मंद आचेवर शिजेल ना, तितकी त्याला चव अप्रतिम येते. तर मस्त एका साईडला कटाची आमटी शिजत आहे, पुरणसुद्धा माझं वाटून झालेलं आहे. आणि त्यानंतर तळणीचं जे काही आहे ते मी तळून घेते, म्हणजेच कुरडया, पापड, त्यानंतर भजी. तर तुम्ही बघितलं असेलच की भज्याचं पीठ जे आहे ते आमच्या आईंनी मला तयार करून दिलं होतं. आईंच्या हातचे भजी जे आहेत ते खरंच खूप छान होतात. तर भजीसुद्धा मी तळून घेणार आहे. आणि कुरडई जी आहे ती प्रशिकला खूप आवडते, त्यामुळे तळून झाल्या सगळ्यात आधी त्याला एक द्यावी लागते. तर इकडे पणजी आजीसोबत मस्त स्पीकर लावून तो एन्जॉय करत आहे कुरडई खात खात. आणि खूप छान लागत आहे आई, असं सुद्धा त्याचं सांगणं असतं. तर छान कुरडया पापड्या तळून झाल्या आणि आता मी मस्त अशा गरमागरम भजी जी आहे ती सुद्धा तळून घेत आहे. अगदी 2 तासामध्ये माझा पुरणाचा सगळा स्वयंपाक जो आहे तो करून झालेला होता. 12-12:30ला आम्ही देवांना नैवेद्य दाखवून जेवायलासुद्धा बसलो होतो. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक मला संपूर्ण येतो, पण पुरणपोळी जी आहे ना, अगदी परफेक्ट मला अजून काही जमत नाही. म्हणजे अशी सुगरणीसारखी टम्म फुगलेली पुरणपोळी असते ना, अगदी मऊसूत, तर तशी मला अजून तरी नाही जमत मैत्रिणींनो. पण मी प्रयत्न करत असते होईल तसं. आणि माझे घरचेसुद्धा खरंच खूप चांगले आहेत. मी स्वयंपाक केला ना की ते अगदी आवडीने खातात आणि कौतुकसुद्धा तितकंच करतात. त्यामुळे मला दरवेळी स्वयंपाक करताना अगदी आनंद असतो, उत्साह असतो की घरातले जे आहेत ते आपण जो काही स्वयंपाक करतो तो अगदी आनंदाने खातात, कौतुकाने अगदी 2 शब्द माझ्यासाठी बोलतात. तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप आहे. आणि हा जो स्वयंपाक आहे तो पुरणपोळीचा, तो माझ्या आजीलासुद्धा खूप आवडला. आणि आजीला माहितीच नव्हतं की मी पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहे. ते लोक हॉलमध्ये बसले होते आणि अर्धा स्वयंपाक होत आला होता तेव्हा आजीला समजलं. तेव्हा आजी खूप सरप्राईज झाली की तू इतक्या लवकर सगळं कसं काही पटापट केलं आणि कशाला इतका म्हणजे घाट घातला तू. पण आता आजी पुन्हा कधी येईल आणि कधी नाही आयडिया नाही आहे. त्यामुळे असं वाटत होतं की नाही, अजून काहीतरी छान छान तिला खायला घालू, अजून हे करू की ते करू, असं माझं सुरू होतं. आणि आमच्या आईंचंसुद्धा म्हणणं होतं की छान छान पदार्थ आजींना तू खाऊ घाल, आजी परत लवकर कधी येतील नाही येतील, कारण की ती आता
गावाला जाणार आहे, त्यामुळे पुन्हा लवकर भेट होईल आणि त्याचबरोबर ती इथे राहायला परत येईल की नाही येईल तो सुद्धा प्रश्न होता. त्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा जर इतक्या दिवस ती राहिली आहे आमच्या घरी तर मस्त तिला खाऊ पिऊ घालूया. झाला का नाही स्वयंपाक? काय चाललंय? स्वयंपाक माझा सगळा झालेलाच आहे. सगळ्यात शेवटी ते म्हणजे पुरणपोळी मी आता लाटून घेत आहे, तुम्ही बघितलं असेलच. मस्त कटाची आमटी ते मंद आचेवर शिजत आहे आणि जितकी मंद आचेवर आपली आमटी शिजते ना तितकी अप्रतिम त्याला चव येते. भात झालेला आहे कुकरला अगदी गरम गरम, त्याचबरोबर गोड पाणी पण झालेलं आहे, दूध सुद्धा तापवलं आहे, भजी आणि कुरडई हे सगळं सुद्धा तळून घेतलेलं आहे. आता शेवटचं म्हणजे पुरणाचा जो नैवेद्य आहे तो सुद्धा आम्हाला दाखवायचा आहे. ते पटकन करते आणि तुमच्यासोबत मी संपूर्ण स्वयंपाक सुद्धा शेअर करते. तर इकडे मस्त पुरणपोळ्या गरम गरम माझ्या तयार होत आहेत आणि शेवटच्या 2-3 पुरणपोळ्या ज्या आहेत त्या मी अशा पद्धतीने लाटून बघितल्या तर अशा पद्धतीने सुद्धा खूप सुंदर पुरणपोळ्या झाल्या आणि आता बऱ्यापैकी मला जमायला लागलेल्या आहेत. म्हणजे 100मधनं मीच स्वतःला 80 असे म्हणजे 80% असे मार्क्स दिले. काही हरकत नाही, अजून ट्राय बट डोंट क्राय. अजून मी प्रॅक्टिस करून अजून परफेक्ट पुरणपोळी जी आहे ती शिकून घेईलच. तर बघू शकता अशा जरा वेगळ्या पद्धतीने मी केली होती पुरणपोळी तर तीसुद्धा मस्त फुगली होती आणि छान असं स्वयंपाक वगैरे आमचा झाला होता. आणि त्याचबरोबर सगळ्यात आधी देवांना नैवेद्य वगैरे दाखवला मी आणि त्यानंतर दुपारचं जेवण तर खूप लवकर झालंच होतं आमचं. तर मस्त गप्पा टप्पा करत आम्ही सगळ्यांनी सहकुटुंब मस्त असं पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि सगळ्यांना पुरणपोळीचं जेवण कटाची आमटी खूप आवडली आणि भजीसुद्धा खूप सुंदर टेस्टी झाल्या होत्या ज्या आईंनी केल्या होत्या. तर मस्त असा आजचा दिवस होता आणि खरंच खूप छान वाटलं. आणि आता दुसऱ्या दिवशी आजीसुद्धा जाणार आहे त्यामुळे थोडेसे आम्ही सगळेच जण नाराज होतो. आजींनासुद्धा खूप वाईट वाटत होतं पण त्यांचं जाणंसुद्धा गरजेचं होतं. आजींना मी साडी घेतली आहे ना तर आजींचं म्हणणं होतं की ती साडी तू आधी नेस. आणि आधीच्या बायकांचं असंच होतं बघा की घरामध्ये एखादी नवी कोरी साडी आली ना की त्याची घडी मोडण्यासाठी त्या कोणाला तरी देत असतात, हो की नाही. तर आजींनी मी त्यांना जी साडी घेतली होती तर ती मला आधी नेसायला लावली, घडी मोडायला लावली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर ही साडी दिसत आहे. गडवाली कॉटन असं या साडीचं नाव आहे आणि कलर कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम आहे त्या साडीचा. आणि त्या साडीला मॅचिंगच अशी मी एक आजीसाठी पर्स आणली होती तर ती पर्ससुद्धा आजीला खूप आवडली, खूप खुश झाल्या ती पर्स बघून आणि मलासुद्धा खूप छान वाटलं की त्यांना सगळ्या गोष्टी खूप आवडल्या. आणि आता वेळ झाली होती निघण्याची तर निघताना आजींच्या हातामध्ये साडी आणि पर्स दिली आणि त्यानंतर आजींचे आशीर्वाद आम्ही सगळ्यांनी घेतले. सगळेजण आजीच्या पाया पडलो आणि निघतेवेळी आई आणि आजी मस्त एकमेकींना मिठी मारत होत्या आणि लवकर परत या असंसुद्धा आमच्या आई आणि आम्ही सगळेजणच आजीला म्हणालो. आणि आता मी आणि प्रशिक आजीला सोडवायला जात आहोत माझ्या मामाच्या घरी आणि लवकरच त्याला म्हणजे आजींना सोडवून आम्ही रिटर्न येणारच आहोत. तर मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आणि जाता जाता माझी आजी जी आहे ती खूप इमोशनल झाली होती, मी सुद्धा खूप इमोशनल झाली होती. आणि हेच ते दिवस असतात जे आपल्या आठवणीत कायमचे राहतात. आणि म्हणतात ना आपण जर एखाद्याला प्रेम दिलं ना तर रिटर्नमध्ये सुद्धा आपल्याला भरभरून प्रेमच मिळतं. तर खरंच हे जे दिवस आहेत ना न विसरण्यासारखे दिवस आहेत आणि आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखे दिवस आहेत.
तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हालासुद्धा तुमच्या आजी आजोबांची आठवण नक्कीच झाली असेल, हो की नाही? तर चला भेटूया आपण अशाच एका व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. भेटूया लवकरच.